हर हर महादेव, जय जय बंगे माता, जय जय महादेव। मागील 3 भागांमध्ये आपण मुंबईपासून सुरू झालेल्या या अविस्मरणीय यात्रेचा प्रत्येक टप्पा अनुभवला. उत्तर काशीच्या पवित्र भूमीत विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले. भागीरथीच्या अखंड प्रवाहासोबत गंगोत्री धामाचे दिव्य वैभव अनुभवलं. हिमालयाच्या कुशीत गौमुख आणि तपोवनच्या कठीण पण आत्म्याला स्पर्शून जाणाऱ्या प्रवासाचे साक्षीदार झालो. त्यानंतर उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात 11,000 फूट उंचीवर असलेला गारतांग गली ह्या ऐतिहासिक लाकडी पूल भेट देऊन मेहर गावातील रहस्यमयी प्रकटेश्वर पंचानन महादेव शिवगुफेचे दर्शन घेत सूर्यकन्या यमुना मातेच्या पवित्र धामात नतमस्तक होण्याचं भाग्यही लाभलं. आता या यात्रेचा पुढचा अध्याय सुरू होतो आहे. आपण परतीच्या प्रवासाला हरिद्वारच्या दिशेने मार्गस्थ होणार आहोत. पण ही वाट फक्त परतीची नाही, ती आपल्याला घेऊन जाणार आहे महाभारताच्या इतिहासात आजही रहस्याने वेढलेल्या लाक्षामंडल गावातील प्राचीन लाक्षागृहाकडे. चला तर मग श्रद्धा, इतिहास आणि रहस्य यांच्या अद्भुत संगमाचा अनुभव घेण्यासाठी या नव्या प्रवासाला सुरुवात करू. लाखामंडलच्या या पवित्र भूमीत इतिहास केवळ दगडांत कोरलेला नाही, तर तो आजही जिवंतपणे सांगितला जातो. या मंदिराचे सहपुजारी आणि कोषाध्यक्ष श्री महिमानंद गौड दररोज येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे आणि पर्यटकाचे मनापासून स्वागत करतात. त्यांच्या ओघवत्या कथनातून महाभारतकालीन आख्यायिका, लाक्षागृहाशी जोडल्या गेलेल्या स्थानिक परंपरा आणि मंदिरातील रहस्यमय द्वारपाल मूर्तींचा इतिहास जणू आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. त्यांच्या प्रत्येक शब्दातून या प्राचीन मंदिराविषयीची श्रद्धा, अभ्यास आणि जपलेला सांस्कृतिक वारसा स्पष्टपणे जाणवतो. अशा जाणकारांच्या सहवासामुळे हे केवळ मंदिर दर्शन राहत नाही, तर भारतीय इतिहास, आस्था आणि परंपरेच्या जिवंत प्रवासाचा एक अविस्मरणीय अनुभव बनून जातं. हर हर महादेव. आशीर्वाद है आपकी यात्रा 4 धाम की सफल हो, आपकी 4 धाम की यात्रा सफल हो, आपके बच्चे फले फूले, कष्ट आपका दूर हो. मेरे तरफ से आपको प्यार, नमस्कार. भोले बाबा का आपके लिए आशीर्वाद. मेरा नाम पंडित महिमानंद गौड़ है. मैं यूट्यूब में आता हूँ, मैं दूरदर्शन में आता हूँ. मैं मंदिर का मुख्य पुजारी हूँ. 33 प्रकार देवी देवताओं का मैं बची हूँ. इस मंदिर की खोज करी है गौ माता ने. गौ माता एक यमुना नदी पार से राजा की आती थी, महाराजा की. मंदिर के अंदर जाके शिवलिंग पे दूध की धार चढ़ा के अभिषेक पूजा करती थी. तो अंदर वाला जो शंभू है वो सतयु का है. जिस समय लक्ष्मी सरस्वती सती माँ का अवतार हुआ, आपने अंदर तत्तरशिला पे चरण पादुका देखा है पार्वती माँ की. 5 साल की कन्या रूप में पार्वती माँ ने शिव पाने को घोर तपस्या की है 12,000 साल तक. तब जाके भोले बाबा प्रसन्न हुए हैं. ये लाल रंग का शिवलिंग है, ये लंबा वाला, ये त्रेतायुग का है, राम जी के टाइम का. वो हरे कलर का शिवलिंग है, हरे रंग का, वो द्वापर युग का है, कृष्ण जी के टाइम का. यहाँ पे 33 कोटि देवी देवता, कोटि कहते हैं आप लोग, प्रकार कहते हैं कोटि. 33 कोटि देवी देवता है लाखामंडल के शिव मंदिर के नगर में. और 1.25 लाख शिवलिंग की यहाँ पे स्थापना है. 4 युग के यहाँ पे शिवलिंग है, सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग. मन की इच्छा पूरी होती है, जन्म जन्म के पाप सारे खंडित होते हैं. आप लोगों की 4 धाम की यात्रा इस भोले बाबा के दरबार से सफल होती है. जिन्होंने लाखामंडल भोले बाबा के दर्शन करने हैं, उनके जन्म जन्म के पाप सारे खंडित होते हैं. यहाँ पे 15 अप्रैल को
एक विशाल मेला लगता है। वो मेला पूरे हिंदुस्तान भारत का देश का पहला मेला इस स्थान पे लगेगा। उसके बाद पूरे देश में मेले होंगे, 4 धाम के कपाट उसके बाद खुलेंगे। जिस बेटी का और बेटे की शादी हो जाती है फिर किसी के बच्चे नहीं होते हैं। यहाँ पे महाशिवरात्रि में एक रात में किसी माँ बेटी बहन बहू ने तन मन धन से तपस्या कर ली, 1 साल के भीतर उनका बच्चा होता है। आप मेरी बात समझ रहे हैं? इस मंदिर पे ऊपर से लेकर के नीचे तक मंदिर के चारों तरफ जिस गाय ने इस मंदिर की खोज करी है उस गाय के खोर के निशाने, खोर कहते हैं आप लोग, पादक, पगला, पैर, काऊ, इस मंदिर पे ऊपर से लेकर के नीचे तक है। इस मंदिर की बनावट, ये मंदिर विश्वकर्मा ने इस मंदिर का निर्माण किया, 1 रात में ये मंदिर बनाया गया। दुर्योधन ने पांडवों को जलाने के लिए लाख का महल बनाया, लक्ष्य ग्रह। वो ये जगह है जहाँ पे ये ग्रिल लगी हुई चारों तरफ। इस ग्रिल के अंदर ये लालिट है, इस सीट के नीचे आज भी लाख है। यहाँ पे महल था, महल पे दुर्योधन ने आग लगा दी, महल जल गया। यहाँ से अंडरग्राउंड सुरंग है पीछे से, ये सरकार ने बंद कर दी, अंग्रेजों के शासन पे बंद हो गया था। ये सुरंग बेटा किसने बनाई पांडवों को बचाने के लिए, बोलो जरा? धन्यवाद, बहुत सुंदर बेटे हैं। विदुर जी ने यहाँ से सुरंग बनाई और पांडवों को बाहर निकाला। आते समय आपको नीचे सड़क पे गुफा मिली है, पांडवों गुफा। पांडवों को विदुर जी ने यहाँ से उस गुफा से बाहर निकाला। उसके अंदर जाएंगे आप लोग, अंदर जाके सुरंग में जाना, इतना छोटा शिवलिंग मिलेगा, ऊपर शेषनाग का आकार होगा, ऊपर से पानी टपक रहा है। उसके ठीक सामने से जो सुरंग है वो राजा विराट जी के यहाँ निकलती है, जहाँ पे पांडवों ने नौकरी करी है। ये मूर्ति है पीछे 2। राजा दक्ष ने यज्ञ किया, उन्होंने तमाम दुनिया के लोगों को बुलाया, अपनी बेटी जवाई को नहीं बुलाया। उनकी बेटी जवाई कौन थी, बोलो जरा? सती माँ। धन्यवाद। अरे विद्वान की बेटे हैं भाई साहब। सती माँ ने बोला शंकर जी के लिए, पतिदेव मेरे मायके में यज्ञ हो रहा है, आप चलिए। भगवान ने जवाब दिया, देवी हमारे लिए कोई चिट्ठी नहीं, कोई बुलाव नहीं है, हम लोग वहाँ जाएंगे, वहाँ पे हमारा अपमान होगा। सती माँ ने अपने पति की बात नहीं मानी, उनकी आपस में लड़ाई झगड़ा हो गया। आपका होता है झगड़ा देवियों के साथ, तो ये परंपरा से चल के आया है बेटा। मेरा तो ज़्यादा होता है झगड़ा। ये पांडवों की धरती है, 5 भाई पांडवों की एक धर्म पत्नी, इसलिए मेरा ज़्यादा झगड़ा होता है, डंडा साथ में रहता है। सतयुग में इनका रूप है वीरभद्र, त्रेतायुग में इनका रूप है जय विजय, द्वापर में इनका रूप है द्वारपाल, कलयुग में इनका रूप है देव और दानव। और जो ये सामने शिवलिंग है, बड़ा शिवलिंग, ये शिवलिंग धर्मराज युधिष्ठिर महाराज ने इस शिवलिंग की स्थापना करी है। इस शिवलिंग का नाम है मंडलेश्वर महादेव के नाम से। हमारे लाखा मंडल के अंतर्गत में 24 गांव आते हैं। गांव समझ रहे बेटा? 24 गांव के बीच में जिनकी मृत्यु होती थी, वो लेडीज है या पुरुष है, उनकी डेड बॉडी शिवलिंग के सामने रखी जाती थी। पुजारी अपने घर से गंगा यमुना जल लेके आते थे, मंत्र द्वारा उस पे जल का छीड़ा मरा हुआ आदमी जीवित होता था। ब्राह्मण देवता उसको अपने हाथों से दूध भात खिलाता था। यहाँ पे 100 मीटर से लेकर के 200 मीटर तक कहीं भी खुदाई करते हैं, आज भी यहाँ पे भगवान और देव यहाँ प्रकट होती है। और ये एक शिवलिंग आगे है बेटा, जहाँ पे वो पीपल का पेड़ है, वहाँ जाएंगे आप लोग, उस शिवलिंग पे जल चढ़ाएंगे, उसके अंदर आपका प्रतिबिंब दिखेगा, आपका फोटो आएगा। वो शिवलिंग है अद्भुत शिवलिंग, चिंता हरण महादेव। उस भगवान के दर्शन करने से सारी चिंता दूर होती है। वो शिवलिंग है पारदर्शी शिवलिंग, जैसा हमारा इस समय सब लोगों का आपस में प्यार है, हमारा प्यार भगवान अपने अंदर समा लेता है। वो शिवलिंग है अष्टदल शिवलिंग। राजा सगर के कितने बेटे थे? 62,000। 60,000 बेटे राजा सगर के।
एक ऋषि मुनि कपिल था, उन्होंने उनको श्राप दिया, सारे भस्म हुए। भागीरथ जी ने उनके कुल में जन्म लिया, शिव की तपस्या करी, गंगा जी को मृत लोक में लाया, अपने पितृ देवताओं का उद्धार किया। उस भगवान के दर्शन करने से आप लोगों के 7 जन्म जन्म के पितरों का उद्धार होता है। महाराज, आपकी यात्रा सफल हो, आपकी यात्रा मंगल हो, आपके बच्चे फले फूले। मेरे तरफ से आपको प्यार, भोले बाबा का आशीर्वाद। येथील शिवलिंग हे या मंदिराचं सर्वात मोठं आकर्षण मानलं जातं. स्थानिक परंपरा आणि काही अभ्यासकांच्या उल्लेखानुसार या शिवलिंगाच्या दगडात असे गुणधर्म आहेत की जलाभिषेकानंतर त्याच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे मोहक प्रतिबिंब उमटते. क्षणभर संपूर्ण गर्भगृह एका दिव्य तेजाने उजळून निघाल्याचा भास होतो आणि त्या तेजस्वी पृष्ठभागावर भाविकांना स्वतःचं प्रतिबिंबही दिसतं. जणू महादेव स्वतःच प्रत्येक भक्ताला आत्मचिंतनाचा संदेश देत आहेत. लाक्षामंडल गावाच्या सीमेबाहेर डोंगराच्या कुशीत एक शांत रहस्यमय गुंफा आजही महाभारताच्या आठवणी जपून उभी आहे. हीच पांडव गुंफा. गुंफेच्या प्रवेशद्वारावर कोरलेलं नाव इतिहास आणि लोकपरंपरेच्या एका विलक्षण अध्यायाची ओळख करून देतं. स्थानिक परंपरेनुसार लाक्षागृहाच्या कटातून सुटका करण्यासाठी पांडवांनी याच गुंफेतून एक गुप्त भुयारी मार्ग तयार केला होता. महाबली भीमाने आपल्या अद्भुत सामर्थ्याने हा मार्ग तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली. या गुंफेच्या अंधारात उभं राहिल्यावर भूतकाळ जणू वर्तमानाशी संवाद साधू लागतो आणि प्रत्येक दगड महाभारताच्या त्या थरारक प्रसंगाची एक मूक कथा सांगू लागतो. ही गुंफा केवळ दगडांची रचना नाही, तर श्रद्धा, इतिहास आणि लोकपरंपरेच्या स्मृती जपणारं एक जिवंत वारसा स्थळ आहे. ही प्राचीन पांडवांची गुफा आहे. त्या लाक्षागृहामध्ये जेव्हा पांडवांचं ते महाल आहे तो जाळला गेला, तेव्हा पांडव या गुहेतनं बाहेर आले. तिथून जी सुरंग जी केली त्यातून बाहेर येण्याचा रस्ता इथून होता. विदुरांनी ही गुफा बनवली होती. हा, जय भोलेनाथ. 3 वेळा टाळ्या कुठायच्या. भोले बाबांना आपल्याला एक तर जागा आणि दुसरा मेसेज दुसऱ्या आणि तिसरा मेसेज तर मला ऍक्च्युली माहिती नाही आहे. त्याच्यानंतर क्षमा मागायची आहे, नमस्कार करायचा, त्याला नमन व्हायचं आहे. त्यानंतर मग आपण त्यांना त्यांचा पुत्र गणपती बाबा, गणपतीची सर्वात पहिली पूजा केली जाते म्हणून त्यांना पहिला अर्घ द्यायचा आहे. नंतर मग अशोक सुंदरी माता, त्यांची मुलगी आणि त्यांचे दुसरे पुत्र कार्तिक स्वामी. नंतर आहे पार्वती मातेचा हा हात. पार्वती मातेला आपण पाण्याचं म्हणजे जलाभिषेक केल्यानंतर भोलेबाबांना करायचा आहे. आणि त्याच्यानंतर कमंडलूमध्ये त्यांच्या 7 पुत्री आहेत गंगेच्या रूपाने, त्यांना पण आपण पाण्याचा अभिषेक द्यायचा. लाखामंडलच्या पवित्र भूमीत महादेवांच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होत आम्ही पुढील प्रवासाला निघालो. आता हिमालयाच्या या आध्यात्मिक यात्रेची वाट हळूहळू हरिद्वारच्या दिशेने वळत होती. संध्याकाळचे सोनेरी रंग पर्वतांच्या कुशीत विरघळत होते आणि दिवसभराच्या थकलेल्या प्रवासानंतर निसर्गाच्या साक्षीने एका शांत मुक्कामात आम्ही विश्रांती घेतली. नवी पहाट उगवली आणि तिच्यासोबत प्रवासाचं आणखी एक सुंदर पर्व सुरू झालं.
आमची वाट आता वळली होती डोंगरांची राणी मसुरीच्या दिशेने. प्रत्येक वळणागणिक हिमालयाचं रूप बदलत होतं. धोक्याच्या शुभ्र चादरीत लपलेले पर्वत आणि थंडगार वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीसोबत निसर्ग पुन्हा एकदा आपलं अप्रतिम सौंदर्य उलगडत होता. महादेवांच्या कृपेने ही यात्रा आता श्रद्धेपासून निसर्गाच्या नव्या अध्यायाकडे हळूहळू पुढे सरकत होती. हर हर महादेव. हिमालयाच्या कुशीतून महादेवांच्या आशीर्वादाने आमचा प्रवास पुन्हा एकदा हरिद्वारच्या पवित्र भूमीत येऊन विसावला. सर्वप्रथम आम्ही गंगा मातेच्या पवित्र प्रवाहात श्रद्धेने स्नान केलं. त्या थंडगार जलाच्या प्रत्येक स्पर्शाने प्रवासाचा थकवा जणू क्षणार्धात विरघळून गेला आणि मन पुन्हा एकदा नव्या ऊर्जेने भरून आलं. त्यानंतर हरिद्वारच्या गजबजलेल्या बाजारातून फेरफटका मारताना या पवित्र नगरीचं चैतन्य आणि भक्तिमय वातावरण मनात कायमचं कोरलं गेलं. यश पास आउट झालाय म्हणून आपण दिवसाचा शेवट मात्र आणखी एका अविस्मरणीय आनंदाने उजळून निघाला. हॉटेलमध्ये यशने इंजिनिअरिंगची पदवी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आम्ही सर्वांनी मिळून त्याचं मनापासून अभिनंदन केलं आणि आनंदाचा तो क्षण हास्य, टाळ्यांचा गजर आणि शुभेच्छांनी संस्मरणीय बनवला. तीर्थयात्रा फक्त मंदिर दर्शनाची नसते, ती आपल्या माणसांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्याचीही असते आणि याच आठवणी प्रवासाला खऱ्या अर्थाने अमूल्य बनवतात. हर हर गंगे, हर हर महादेव. गंगोत्रीचा पवित्र प्रवाह, गोमुखचं अद्भुत उगमस्थान, तपोवनची दिव्य शांतता, यमुनोत्रीची भक्ती, लाक्षामंडलचा इतिहास आणि हरिद्वारचा आध्यात्मिक स्पर्श या प्रत्येक क्षणाने आमच्या आयुष्यात अमूल्य आठवणींचा खजिना निर्माण केला. या यात्रेत जे काही अनुभवलं ते शब्दांत पूर्ण मांडणं कदाचित अशक्य आहे, कारण काही अनुभव फक्त मनानेच जगायचे असतात. आपणही या संपूर्ण यात्रेत आमच्या सोबत राहिलात यासाठी मनपूर्वक धन्यवाद. आता आपली रजा घेतो. पुन्हा भेटू एका नव्या वाटेवर, नव्या पर्वतांसोबत, नव्या कथा आणि नव्या अनुभवांसह. तोपर्यंत हर हर महादेव. जय गंगे माता, जय यमुना मैया.